नमस्कार मंडळी. कोरोनाचं संकट आणि या संकटातील संधी या विषयावर आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी सद्गुरू माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरुषोत्तम महाराज आणि जयंश महाराज भाग्यवंत यांनी मला इथे तुमच्यासमोर येण्याची संधी दिली. यासाठी मी त्या दोघांचं खास आभार मानतो सुरुवातीलाच. आणि इथे एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे की काळ कसा बदलत जातो, माध्यमं, अभिव्यक्तीची माध्यमं कशी बदलत जातात, त्यासाठीची जी व्यासपीठं असतात ती कशी बदलत जातात हे पाहणं एक वृत्तपत्र विद्येचा विद्यार्थी म्हणून मला स्वतःला खूप मजेशीर वाटतं. तुम्ही सगळेजण जाणतात की आत्तापर्यंत टी व्ही चॅनल असेल किंवा वर्तमानपत्रांमध्ये लिहिण्यासाठी, टी व्ही चॅनलवर बोलण्यासाठी साधारणतः आमंत्रित केलं जातं सर्वसामान्य समाजातील प्रतिनिधींना. परंतु इथे मी माध्यम प्रतिनिधी, मला सद्गुरू माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे बोलायची संधी मिळालेली, म्हणजे काळाचा कसा उलटा फेरा पडलेला आहे हे आपण इथे पाहतो आहोत. आणि एकूणच ज्या पद्धतीने डिजिटलायझेशनमुळे, नवतंत्रज्ञानमुळे, नवीन माध्यमांमुळे जग जवळ येत चाललेलं आहे, जगाला नवा आकार मिळत चाललेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाचं जे संकट आहे, लॉकडाऊनमुळे तुमच्या माझ्या जगण्याला जो एक वेगळा आकार मिळालेला आहे, हे सगळं आपण सर्वांनी अत्यंत सकारात्मकपणे पाहणं जास्त गरजेचं आहे. सुरुवातीला तुमच्याशी संवाद साधताना मला काही दोन अत्यंत चांगल्या बातम्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे कोरोनावर वॅक्सिन शोधण्यासंदर्भात जे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना पहिल्या फेजमध्ये, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये यश येताना दिसतं. आणि अत्यंत चांगली बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की जी लस शोधण्याचे प्रयत्न सुरू होते, ही लस ज्या 108 लोकांवर त्याचा प्रयोग करण्यात आला त्या 108 लोकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आहे. आणि त्याच्या जोडीला त्या लोकांमध्ये रिकव्हरी करण्याची क्षमता त्या लसीमध्ये आहे, असं द लॅन्सेट जर्नलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशी बातमी आलेली आहे. ही अत्यंत सकारात्मक, अत्यंत चांगली, दिलासा देणारी बातमी. आणि दुसरी आणखीन एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे सिंगापूरमधील द अकॅडमी ऑफ मेडिसिन आणि अन्य दोन महत्त्वाच्या संस्थांनी जे संशोधन गेल्या काही काळामध्ये सुरू केलेलं होतं, त्यातून एक बाब निश्चित झालेली आहे, ती म्हणजे कोरोनाचे जे पेशंट असतात, जे रुग्ण असतात, ते रुग्ण 11 दिवसानंतर दुसऱ्या व्यक्तीमध्ये हा रोग संक्रमित करू शकत नाही. म्हणजे या रोगाची लागण ज्या माणसाला 11 दिवस पूर्ण झालेले असतील कोरोनाची लागण होऊन, तो दुसऱ्या माणसाला हा रोग देऊ शकत नाही. हे या नवीन संशोधनातून सिद्ध झालेला आहे आणि त्यांचा अहवाल समोर आलेला आहे. मला हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा वाटतो, विशेषतः भारतासारख्या देशासाठी. याचं कारण आहे की ज्या देशामध्ये कमी रुग्णालय आहेत, ज्या देशामध्ये लोकांना जी आरोग्य सुविधा दिली जाते ती आरोग्य सुविधा तेवढी चांगली नाही, त्या देशात निश्चितच अशा प्रकारची बातमी येणं ही खूप दिलासादायक आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण या लॉकडाऊन काळामध्ये, कोविड-19च्या काळामध्ये ज्या पद्धतीने जीवनाकडे बघायला लागलेलो आहोत, त्या सगळ्याचा उहापोह मी इथे करणार नाही. कारण मी पाहिलं आहे की या 2 महिन्यांमध्ये ज्ञानदान करणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा प्रचंड वाढलेली आपण पाहिली. वेगवेगळ्या विषयांवर भरपूर शिकवणारे लोकसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समोर आलेले दिसले. परंतु त्याच्याही पेक्षा तुम्हाला या काळामध्ये जे उमगलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाचा जो एक अर्थ मिळालेला आहे, तो अर्थ या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण त्यामुळे आपला पुढचा काळ जो आहे, हा पुढचा काळ अतिशय चांगला जाणार याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. रिट्रीट नावाच्या शब्दाची योजना इंग्लिशमध्ये अशा पद्धतीच्या वर्तनासाठी किंवा कालखंडासाठी केली जाते की जेव्हा आम्ही आमच्यामध्ये जातो, आमच्या कोशामध्ये जातो
आमच्या जीवनाचा विचार करतो आणि पुन्हा जीवनाची लढाई लढण्यासाठी सिद्ध होतो. तशा प्रकारच्या रिट्रीटचा अनुभव या 2 महिन्यांमध्ये आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि मला आवर्जून एक गोष्ट अजून इथे तुम्हाला सांगावीशी वाटेल. अंतोन चेखाव नावाचे अत्यंत प्रसिद्ध रशियन साहित्यिक होऊन गेलेले आहेत. अंतोन चेखाव हे लघुकथांसाठी प्रसिद्ध होते. अत्यंत आशयघन लघुकथा ते लिहायचे. त्यांची एक द बेट नावाची एक कथा आहे. ती कथा मला आत्ता तुमच्याशी बोलताना मला आठवली. ती कथा इतकी सुंदर आहे, छोटी कथा आहे. त्या कथेमध्ये म्हणजे 1889 त्यांनी ती कथा लिहिली. साधारणतः 1891 ती प्रसिद्ध झाली. त्या कथेमध्ये प्लॉट असा आहे की एका धनाढ्य व्यक्तीकडे, बँकर आहे तो, त्याच्या घरी पार्टी जमलेली आहे आणि त्या पार्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोलत आहेत. आणि हा जो धनवान माणूस आहे हा लोकांना सांगतो की विषय असा निघतो की फाशीच्या शिक्षेवर निघतो, मृत्यूदंडावर विषय येतो. आणि मृत्यूदंडासंदर्भात चर्चा करत असताना पार्टी रंगात आलेली आहे. सगळेजण छान खानपानाचा आस्वाद घेत आहेत. मग एक तोंडी लावायला विषय पाहिजे म्हणून मृत्यूदंडाचा विषय चर्चेला आला असावा. आणि त्या चर्चेमध्ये हा जो धनाढ्य माणूस आहे हा बोलताना सांगतो की फाशीची शिक्षा ही अत्यंत चांगली आहे कारण त्या व्यक्तीला लवकर सुटका मिळते. याच्याऐवजी तिथे एक तरुण वकील असतो. हा तरुण वकील सांगतो की मला हे तुमचं म्हणणं पटत नाही कारण जगण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. त्यामुळे 15 वर्षाची जर त्याला सक्त मजुरी असेल तर काहीच हरकत नाही. त्या माणसाने 15 वर्षाची सक्त मजुरी भोगली पाहिजे. त्या म्हणजे मरण्याऐवजी 15 वर्षाची सक्त मजुरी भोगली पाहिजे असा हा तरुण वकील बोलतो. तो जो श्रीमंत माणूस असतो त्याला राग येतो या गोष्टीचा आणि तो त्यांना सांगतो की तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकत नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही 15 वर्ष जेलमध्ये राहाल का? अशा पद्धतीची कन्फाइनमेंट, अशा पद्धतीची एकटं राहण्याची शिक्षा तुम्ही भोगू शकाल का? तर हा तरुण वकील जो असतो हा सुद्धा जिगरबाज असतो आणि तो त्या धनाढ्य माणसाला सांगतो की ठीक आहे, तुम्ही काय द्याल त्याच्या बदल्यात मला? तर हा धनाढ्य माणूस त्याला सांगतो की मी तुला 20 लाख रुबेल, म्हणजे आत्ताचे काही कोटी रुपये होतील, मी तुला 20 लाख रुबेल देतो. तू जेलमध्ये राहून दाखव. तुला तिथे ज्या गोष्टी आवश्यक आहेत, तू पत्रामार्फत बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकशील. तुला काय खायला प्यायला वाचायला काय हवं असेल ते मी देईन. आणि असा काळ अशी ती जी बोलता बोलता पैज जी लागते, कथेचं नावच द बेट आहे, ही पैज स्वीकारली जाते. आणि हा जो तरुण वकील असतो हा तरुण वकील ती अट मान्य करतो आणि या धनाढ्य माणसाच्या एका प्रॉपर्टीवर त्याला एका खोलीमध्ये बंदिष्ट ठेवण्यात येते. त्याच्यासाठी जेल तयार केला जातो. तिथे पहारेकरी येतात. तशा पद्धतीची सगळी तजवीज केली जाते. आणि काळ निघून जातो. 15 वर्ष निघून जातात आणि या 15 वर्षाच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात अशी घटना घडते की हा जो धनाढ्य माणूस आहे हा धनाढ्य माणूस वेगवेगळ्या आर्थिक संकटांनी ग्रासलेला असतो आणि तो अक्षरशः त्याची दिवाळखोरी निघालेली असते. आणि 15 वर्ष पूर्ण व्हायला येतात. तो शेवटचा दिवस असतो. तर त्या शेवटच्या दिवशी जेव्हा या धनाढ्य माणसाला वाटतं, जो आर्थिकदृष्ट्या आता कमजोर झालेला आहे, की या माणसाला आता आपल्याला 20 लाख रुबेल द्यावे लागणार, म्हणजे आपल्याकडे आहे ते पण सगळं विकावं लागणार, तर त्यापेक्षा असं करू, या माणसाला आपण मारून टाकूया. आणि म्हणून हा धनाढ्य माणूस त्या जेलच्या दिशेने जातो आणि गुपचूपपणे तो पहारेकऱ्यांना चुकवून जेलमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा जो तरुण वकील आहे हा अत्यंत गलितगात्र अवस्थेमध्ये तिथे पडलेला आहे आणि त्याच्या एकूणच म्हणजे हालचाली मंद आहेत. तो झोपलेला निद्रिस्त अवस्थेत आहे. परंतु त्याच्या शेजारी त्याने एक चिठ्ठी लिहिलेली आहे की त्याने त्या धनाढ्यग्रस्ताला उद्देशून चिठ्ठी लिहिलेली आहे की आपल्यामुळे मला एकटं राहण्याची, पुस्तकांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मला तुमचे पैसे नकोत. मी या तुम्ही मला तुमच्यामुळे मला जे काही लाभलंय त्यामध्ये मी सुखी आहे.
आणि जेव्हा हा धनाढ्य माणूस ती चिठ्ठी वाचतो तेव्हा त्याला म्हणजे तो खरं तर त्याला मारायला आलेला आहे, परंतु तो थक्क होतो आश्चर्याने. तो ती चिठ्ठी काढून घेतो आणि त्या वकिलाच्या कपाळाचं चुंबन घेतो आणि परत निघून जातो. दुसऱ्या दिवशी हा वकील ते जेल सोडून निघून गेलेला असतो आणि त्याचं म्हणणं स्पष्ट असतं की मला तुमचे पैसे नको. तर ही गोष्ट इथे सांगण्याचा हेतू हा की त्या तरुण वकिलाने 15 वर्ष कन्फाइनमेंटमधून 15 वर्ष बंदिवासात राहून जे अनुभवलं त्या एकटेपणाचा मी म्हणत नाही, परंतु त्याला स्वतःच्या चिंतनामुळे, अभ्यासामुळे, मननामुळे त्याच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला तो बदल या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या आयुष्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या कोरोनाचं हे जे संकट आहे त्या संकटातील ही सगळ्यात चांगली संधी मी समजतो की आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी मिळाली. बोरकरांची एक कविता आहे, आम्हासा आम्ही पुन्हा पाहावे काढूनी चष्मा डोळ्यावरचा. म्हणजे आम्ही आमच्या स्वतःचं अवलोकन, स्वतःचं कसं केलं पाहिजे हे या काळाने आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कोरोनाच्या संकटाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की या लॉकडाऊनमुळे आपल्यावर 5 प्रकारचे परिणाम झालेले आहेत. लॉकडाऊन काळामध्ये आमच्या वैयक्तिक जगण्यावर परिणाम झालेला आहे, आमच्या कौटुंबिक आयुष्यावर त्याचा परिणाम झालेला आहे, आमच्या कार्यालयीन कार्यपद्धतीवर परिणाम झालेला आहे, आमची जी सामाजिक भूमिका होती किंवा सामाजिक वावर होता त्याच्यावर परिणाम झालेला. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थकारणावर, आमच्या आर्थिक सगळ्या चलनवलनावर, आमच्या सगळ्या जगण्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे येणारा जो काळ असेल या येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा जे लोक जास्त गांभीर्याने विचार करतील, जे लोक जास्त गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे बघतील त्या लोकांना येणारं भविष्य अधिक उज्ज्वल करण्याची संधी आहे. हे कसं ते मी सांगतो. कॉन्फरन्टेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी काल एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या अहवालात ते काय म्हणतात की गेल्या 2 महिन्यामध्ये 9 लाख कोटीचा फटका हे जे किरकोळ विक्रेते असतात ना, दुकानदार, त्यांना बसलेला आहे. आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला एकीकडे फटका बसलेला असताना हा जो सगळ्यात समाजातला छोटा वर्ग आहे या छोट्या वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसतोय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट एकूण ट्रॅव्हल आणि टुरिझमच्या संदर्भाचा विचार करणारी एक संस्था आहे, बॉट ट्रॅव्हल सेंटिमेंट ट्रॅकर नावाची संस्था, नावाचा अहवाल आहे. जो अहवाल सर्व ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपन्यांशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून केला जातो. त्यात काय म्हटलेलं आहे की येत्या 3 ते 6 महिन्यांमध्ये 40% ट्रॅव्हल आणि टुरिझमशी संबंधित, पर्यटनाशी संबंधित व्यक्ती आणि संस्था यांची कामं बंद होणार आहेत. जवळपास 36% संस्था आणि व्यक्तींची कामं एक साधारणतः काही महिन्यांसाठी संस्थगित होतील किंवा शिथिल होतील आणि त्यानंतर पुन्हा ते कामाला लागतील. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात समाजातील मोठ्या वर्गाच्या जगण्यावर या लॉकडाऊनचा परिणाम झालेला आहे. मजुरांच्या कर्मकहाण्यांनी, मजुरांच्या करुण कहाण्यांनी रकानेच्या रकाने चॅनलवरील बातमीपत्र भरून गेलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेत. आणि ज्या मजुरांनी शहरांना आकार दिला, ज्या मजुरांनी तुमच्या आमच्या जगण्याला अधिक सोपं आणि सहज केलं, त्या मजुरांच्या परतीच्या प्रवासामध्ये त्यांचे जे हाल झाले त्या हालांनी अवघा देश हळहळताना आपण पाहिला. आणि ही साधी संख्या नाही आहे. कोट्यावधी लोक, आयाबाया, लहान मुलं, म्हातारे कोतारे जेव्हा रस्त्यावर चालताना दिसत होते त्यावेळेस हाच का आमचा देश आहे, हेच का आम्ही अचीव केलेला आहे, हा प्रश्न सर्वसामान्य
माणसं स्वतःला विचारत होती. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे महान संकट आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, या नंतरच्या काळामध्ये सुद्धा या संकटाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून आपल्याला जायचं आहे, हे आम्ही विसरून चालणार नाही. अत्यंत महत्त्वाची बाब मी इथे एक अधोरेखित करू इच्छितो, ती म्हणजे की आपल्याकडे लॉकडाऊन उठल्यानंतर लोकांना असं वाटेल की जणू काही आता कोरोनाचा धोका संपलेला आहे. परंतु आत्ता सध्या चीनमध्ये कोविड-19ची सेकंड वेव्ह सुरू आहे. म्हणजे त्यांच्याकडे आधी ज्या रोगाने ज्या पद्धतीने थैमान घातलं त्याची दुसरी आवृत्ती तिथे सुरू झालेली दिसते. आणि आपल्याकडे सुद्धा सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह अँड फिफ्थ वेव्ह, म्हणजे अशा 5 टप्प्यांमध्ये कोरोना पुन्हा आपल्याला भेटायला येणार आहे. त्यामुळे आपण त्याचा सामना करण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, स्वतःला तयार केलं पाहिजे. या सगळ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला स्वच्छतेविषयीचे जे धडे मिळालेले आहेत, तुम्हाला आम्हाला शारीरिक अंतर ठेवण्याचे जे धडे मिळालेले आहेत, तुम्हाला आम्हाला एकूण जीवनाकडे अधिक गांभीर्याने, अधिक सजगतेने पाहण्याचे जे धडे मिळालेले आहेत, ते धडे आपल्याला पुढच्या काळामध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नंतरचा जो काळ आहे, हा काळ आपल्याला अधिक गांभीर्याने, अधिक जबाबदारीने पार पाडायचा आहे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. या संकटातील ज्या संधी आहेत, त्या संधींकडे आपण अत्यंत कुतूहलाने सगळेजण पाहतो आहोत. कारण जेव्हा फेसबुक लाईव्ह आपलं पूर्ण होऊ शकलं नाही, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी लिहिलेलं मला दिसलं की संधी काय असणार आहे. बघा, प्रत्येक संकट येतं, ते संकट त्याच्याबरोबर काही संधी घेऊन येतं, काही सुवर्ण संधी घेऊन येतं. जे सामर्थ्यवान असतात, जे हुशार असतात, ते या सुवर्ण संधींचा लाभ घ्यायला तयार होतात. आपण पाहिलं की पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल, या 2 महायुद्धांच्या नंतर ज्या पद्धतीने जागतिक अर्थकारणामध्ये बदल झालेले दिसले, अमेरिकेसारखी महासत्ता नुसती उदयाला आली नाही, तर त्यांनी अवघ्या 20व्या शतकावर राज्य केलेलं आपण पाहिलं. तर हे केवळ आणि केवळ त्यांनी संधीचा फायदा योग्य आणि अचूक पद्धतीने घेतला, ते त्यासाठी तयार होते. आणि हे तयार असणं जे आहे, हे तयार असणंच नेमकं आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. आजही आपण या सगळ्या गोष्टींकडे ज्या सजगतेने पाहायला पाहिजे होतं, त्या सजगतेने पाहताना दिसत नाही. आजही औद्योगिक बदलांच्या दृष्टीने, म्हणजे औद्योगिक कायद्यांच्या बदलांच्या दृष्टीने, कामगार कायद्यांच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य माणसाला औद्योगिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सज्ञान करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे प्रयत्न होताना दिसत नाही. परंतु बाहेरचे लोक मात्र हे जे संकट आहे, हे संकटसुद्धा संधी म्हणून पाहताना दिसतात. म्हणून असेल कदाचित गेल्या महिन्याभरामध्ये भारतातील एका नेटवर्क क्षेत्रातील कंपनीमध्ये फेसबुक, जनरल अटलांटिक आणि सिल्वर विस्टासारख्या कंपन्यांनी थोडकी नव्हे 67,000 कोटीची गुंतवणूक केलेली आपल्याला पाहायला मिळते. यातून एक गोष्ट लक्षात येतं की भारतामध्ये बऱ्यापैकी पुढच्या संधी उपलब्ध असणार आहे. तर या संधी कुठे उपलब्ध असणार, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आज संगणक क्रांती झाली किंवा मोबाईल भरपूर लोकांच्या हातात गेल्यामुळे इंटरनेट त्यांच्यापर्यंत पोहोचले असं आपण भरपूर बोलतो. परंतु राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण शिक्षण विषयाचा जो अहवाल आहे, त्याच्या 2019च्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि शहरामध्ये संगणक ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे, ते पोचताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आजही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संगणक क्रांती पोचवण्याची गरज निर्माण झाली पाहिजे. आणि ती जर चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो तर निश्चितच या
संकटातून ज्या संधी निर्माण होणार आहेत, या संधी आपण उपलब्ध करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज जर घेतलं ग्रामीण आणि शहरी भागाचा, तर 57% लोकांकडे संगणकाची सुविधा उपलब्ध आहे आणि एक साधारणतः 58% लोकांपर्यंत इंटरनेट पोचलेलं आहे. तर गेल्या एक साधारणतः 6 महिन्यामध्ये कदाचित ही संख्या काही प्रमाणात वाढली असेल, परंतु ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तर या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याची गरज आहे. त्यामुळे येणारा जो काळ आहे, या येणाऱ्या काळामध्ये ज्या संधी आपल्याला समोर दिसत आहेत, या सगळ्या संधी डिजिटल शिक्षणामध्ये असणार आहेत. डिजिटलायझेशन ऑफ कॉन्टेंट, डिजिटलायझेशन ऑफ लाईफ आपलं सगळं होताना दिसतंय. कारण इंटरनेटच्या माध्यमातून आपलं सगळं भविष्य बदलून जाणार आहे. शिक्षणापासून, माध्यमापासून, आपली मनोरंजनाची जी सगळी साधनं आहेत यापर्यंत, या सगळीकडे डिजिटल क्रांतीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आत्ता आपण जे आहोत, हे आपण संक्रमणावस्थेत आहोत आणि ही संक्रमणावस्था आपल्याला ओलांडून पुढे जायचं आहे. तर आपल्याला या आधुनिक ज्ञानविज्ञानाचा वसा घेण्याशिवाय पर्याय नाही. आमचा सगळा जो वारसा आहे, हा वारसा अशाच पद्धतीने जे दूर आहे, जे आपल्या टप्प्याच्या आवाकात नाही, परंतु जमिनीवर राहून आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा ध्यास आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीमध्ये लिहिलेलं आहे की आपुला ठाऊन सांडिता कमिळणी अलिंगीजे जेवी चंद्रू प्रकटता. म्हणजे तलावामध्ये कमळाचं फूल फुललेलं आहे, कमिळण फुललेली आहे, परंतु पौर्णिमेचा चंद्र ज्यावेळेस आकाशामध्ये उगवतो, त्यावेळेस ती आपली जागा न सोडता त्या चंद्राला कवेत घेण्यासाठी झेपावते. मला ही कवी कल्पना वाटत नाही, तर ही मला माणसाच्या अंतर्मनामध्ये असलेली जी अत्यंत असीम ज्ञानलालसा आहे, ज्ञानतृष्णा आहे, त्याचं प्रतीक वाटतं. चंद्र हे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी ज्ञानलालसा सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली या ओवीमध्ये प्रकट केलेली आहे, ती ज्ञानाची उर्मी, ती ज्ञानाची ऊर्जा, ती ज्ञानाची आस आम्ही सगळ्यांनी आमच्या अंतर्मनामध्ये जागवली पाहिजे. आज आपण सगळेजण मोबाईलचा वापर करतो, आपण संगणकाचा वापर करतो, परंतु त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कसा उपयुक्त ठरेल. आता अनेक ॲप्सची निर्मिती करता येऊ शकणार आहे. आता नवनवीन तंत्रज्ञानामध्ये बदल करून माणसाचं जगणं अधिकाधिक सोयीचं, अधिकाधिक सुखमय करण्याचे प्रयत्न होणार आहेत. आणि हे सगळे प्रयत्न जे तरुण मुलं करतील, जे हुशार मुलं करतील, त्यांच्यासाठी येणारा काळ म्हणजे अक्षरशः सुवर्णकाळ असणार आहे. याआधी आपण सोन्याकडे असणारा लोकांचा ओढा बघितलेला आहे. गोल्ड रश पाश्चिमात्य देशामध्ये त्याला खूप मोठ्या प्रमाणात तसं बघितलं जातं. गोल्ड रश पाश्चिमात्य जगाने बघितलेली आहे. आपण सुद्धा, भारताने सुद्धा सोन्याचे दिवस बघितलेले आहेत. आपण सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने जगामध्ये संपूर्ण बाजाराचं नेतृत्व आपण भारताने केलेलं आहे. इसवी सन 1 ते 15व्या शतकापर्यंत, 16व्या शतकापर्यंत भारताकडे अर्थकारणाचं नेतृत्व होतं. आणि आज सुद्धा हा एका टप्प्यावर आपण आलेलो आहोत. कारण 18व्या शतकापर्यंत जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, तोपर्यंत अर्थकारणामध्ये भारत आणि चीन यांचा दबदबा होता. आणि त्यानंतर आपण पाहिलं की पाश्चिमात्य जगाकडे त्याचं नेतृत्व गेलं. तब्बल 2 शतकं या इंग्लंड, अमेरिकेने संपूर्ण अर्थकारण आपल्या भोवती फिरत ठेवलेलं आहे. परंतु चीनच्या पाठोपाठ जपान आणि आता भारताला या अर्थकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळालेली आहे. आणि ही संधी तात्काळ उचलण्याची तयारी जर आपल्या तरुणाईने केली, तर निश्चितच अत्यंत
चांगल्या पद्धतीने भारताची प्रगती येणाऱ्या काळामध्ये होऊ शकेल. आपण पाहतो की इंटरनेटच्या माध्यमातून आणि शैक्षणिक या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जेव्हा नवीन संशोधन पुढे येईल, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे, ऑगमेंटेड रियालिटी आहे, मशीन लर्निंग आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या जगण्याला आकार देणाऱ्या आहेत. म्हणजे पुढचं जे भविष्य आहे हे भविष्य या सगळ्या गोष्टींभोवती फिरणारं असणार, त्यापुरतं मर्यादित असणार आहे. त्यामुळे माणसाला आता या आधुनिक ज्ञान तंत्रज्ञानाला नकार देऊन जगता येणार नाही. त्याच्या संपूर्ण भावविश्वावर या गोष्टींचा पगडा राहील. त्यामुळे मी जे आधीसुद्धा म्हणालो की आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवून आमची मुळं जी इथल्या संस्कृतीशी, इथल्या मातीशी आहेत ती घट्ट ठेवून आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने नवीन जगाचा, नवराष्ट्राचा, नवसमाजाचा विचार करावा लागणार आहे. आत्ताच म्हणजे जे बदल झाले त्यातले काही 2-3 उदाहरणं देतो. आत्ताच झेक रिपब्लिकमधल्या एका क्लबमधली मी क्लिप बघितली, बातमी वाचली. ती बातमी अशी होती की सोशल डिस्टन्सिंग म्हणजे शारीरिक डिस्टन्सिंगच्या सगळ्या नियमांचं पालन करून तिथल्या एका क्लबमध्ये डान्सची पार्टी भरवली गेली आणि त्याला तिथल्या लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. युरोपमध्ये आत्ता आपल्याला प्रत्यक्ष पर्यटन करता येत नाही, प्रत्यक्ष प्रवासाला जाता येत नाही, तर युरोपमध्ये आपल्याला ऑनलाईन प्रवास घडवणाऱ्या म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आहात असा आभास निर्माण करणारं नवतंत्र वापरून तुम्हाला त्या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या संस्था तयार झालेल्या आहेत. त्यामुळे ही जी सगळी सुरुवात आहे ही सुरुवात आम्हाला अधिक पुढे नेणारी असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या नवीन बदलांकडे, नवीन संधींकडे एक सकारात्मक पद्धतीने पाहत असताना स्वतःला बदलण्याची तयारी केली पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस स्वतःला बदलाल, ज्या वेळेस तुम्ही आपला जीवनविषयक दृष्टिकोन बदलाल, त्यावेळेस निश्चितच या ज्या संधी येऊ घातलेल्या आहेत, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या या संधी फक्त नोकरीपुरत्या मर्यादित समजू नका. या संधी फक्त तात्कालिक लाभापुरत्या मर्यादित समजू नका किंवा मानू नका. तर या संधी दीर्घकाळ तुम्हाला पुढे उपयोगी पडणाऱ्या आहेत असं समजून तुम्ही त्याचा लाभ घेण्यासाठी सिद्ध व्हा. आणि पुढचा काळ जो आहे हा पुढचा काळ हुशार असणाऱ्या लोकांसाठी जितका महत्त्वाचा आहे तेवढाच कष्टाळू, प्रामाणिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आपण सगळेजण पाहतो की मुंबई, पुणे, नागपूर अशा सगळ्या महत्त्वाच्या शहरांमधून किती मोठा मजूर वर्ग बाहेर गेलेला आहे. या सगळ्या मजूर वर्गाच्या बाहेर कामगार वर्गाच्या बाहेर जाण्याने ज्या नोकऱ्या, जी कामं बाकी राहिलेली आहेत ती पूर्ण करायला कोण येणार आहे? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं विधान आहे की यापुढे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला कामासाठी न्यायचं असेल तर तुम्हाला आमची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये एक मोठ्या प्रमाणात भावना आहे की आम्हाला नोकऱ्या नाही आहेत, परंतु बाहेरून कोट्यावधी लोक येऊन इथे काम करतात आणि आम्ही मात्र काम करताना दिसत नाही. या कोरोनाच्या नंतर म्हणजे लॉकडाऊन नंतर या तरुणाईने हा सगळा विचार केला पाहिजे की कष्टाशिवाय आम्हाला पुढे जाण्याची वाट मिळणार नाही, कष्टाविना फळं ना मिळते. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट या सगळ्या तरुणाईंनी लक्षात घ्यावी लागणार आहे. आणि महाराष्ट्राला, भारताला अधिकाधिक प्रगत करण्यासाठी आपण सगळ्या जणांनी या लॉकडाऊन नंतरच्या काळाकडे सकारात्मक पद्धतीने
अधिक उत्साहाने त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगेन. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण माझं हे विवेचन इथे ऐकलं आणि तुमची जी प्रतिक्रिया असेल ती तुम्ही प्रतिक्रिया द्या. पण यामध्ये मी या सगळ्या संवादामध्ये मी स्पेसिफिक काही विषयांवर बोलणार होतो. त्यामध्ये पण धन्यवाद. थँक्यू.